नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनेलवरती. आज आपण जशा प्रकारे बघत आहात, महाराष्ट्रामध्ये आपल्या काय घडतंय ते. गेल्या अनेक दिवसापासून एक नवीन चर्चेला उधाण आलं. कुठे जातीवादाचं काही वारं चालतंय, कुठं कुणीकडे काय चालतंय, कुणीकडे काय चालतंय. प्रत्येक स्टेट वाईज काही ना काही घटना घडत आहेत. पण याच्यापेक्षाही महाभयंकर घटना ही महाराष्ट्राला आपल्या मातीला काळीमा फासणारी घडली आहे. माणूस एवढा लिंगपिसाट कसा काय असू शकतो? एवढा हैवान, एवढा शैतान कसा काय असू शकतो? एक 24 वर्षीय तो विजय खैरनार म्हणून तो आरोपी, त्याने एक अशा चिमुरडीवरती बलात्कार केलेला आहे. बलात्कार केल्याच्या नंतर तिच्या चेहऱ्यावरती त्याने दगड घालून तिचा चेहरा पूर्णपणे न ओळखता यावा हे सुद्धा त्याने पूर्ण षडयंत्र रचलेलं होतं. मित्रांनो, कुठे चाललाय महाराष्ट्र आपला? आज एवढी गुंडस ते लेकरू, एवढं देखणं लेकरू, छोटस कोमल असं एक फुलाच्या पाकळीसारखं ते लेकरू, 3.5 वर्ष त्या चिमुरडीचं वय होतं. आणि ह्या नीच नराधमाने बलात्कार करून, लैंगिक अत्याचार करून त्या लेकराला संपून टाकलं. आज काय वेदना झाल्या असतील त्या चिमुरडीच्या जीवाला. साधा एक दगड जर कोणी जर आपल्याला जर मारला तर तो घाव आपल्याला कमीत कमी 10-15 मिनिटं तरी आपण स्तब्ध होतो, एवढूसा जरी दगड जरी असेल तरी. काय दोष होता त्या चिमुरडीचा? काय दोष होता त्या मायबापाचा? हे संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत. आज मालेगाव एक असं गाव आहे आणि त्या गावाच्या जवळचे खेडगाव. आईबाप नित्यनेमाप्रमाणे वडील आपले शेतामध्ये मोलमजुरी करत होते. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करणारे एक कुटुंबाचं एक मुख्य प्रमुख व्यक्ती रोजंदारीने कोणाच्या तरी इथे कामाला जात होतं. आई घरामध्ये गृहिणी म्हणून काम करत होती. कधी लोकांच्या इथे मजुरीला सुद्धा जात होती. आणि एक त्यांच्यामध्ये एक छोटंसं गुंडस लेकरू जन्माला आलं, आज्ञा नावाचं. आणि त्या लेकराने त्यांच्या संसाराला आणखीन फुलवलं. ते लेकरू जसं जसं मोठं होत गेलं तसं तसं आईवडिलांचे चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच होता. त्या लेकराने आणखीन जगही पाहिलेलं नव्हतं. 3.5 वर्ष वय म्हणजे मित्रांनो काहीच नाही. ही एक अशी घटना घडलेली आहे. मी खऱ्या अर्थाने म्हणतो की आज छत्रपती शिवाजी महाराज असायला हवे होते. जर राजे जर असते, याचं शिरच्छेद तर केला नसता, पण याचे तुकडे तुकडे केले असते, नाहीतर हत्तीच्या पायाखाली चिरडवलं असतं याला. मग अशा लोकांना कोण पाठीशी घालतंय? ताबडतोब आपल्याकडे तो लॉ का नाहीये? ताबडतोब त्यांना फाशीची शिक्षा होईल, त्यांना अटक होईल किंवा त्यांचा एन्काउंटर होईल. अशा नीच नराधमांना मग पोलीस कोठडीमध्ये का ठेवतायत? काय घटना घडल्यात ह्या? आता आपण दिल्लीचं ते दुहेरी हत्याकांड पाहिलं, परत अशा अनेक घटना आहेत. महाराष्ट्रभर अशा किती घटना झालेल्या आहेत. कधीपर्यंत आपण मेणबत्ती घेऊन फिरणार? कधीपर्यंत आपल्या मुलीबाळांनी जीव मुठीत धरून चालायचं? आज मला 2 मुलं आहेत, पण मला असं वाटत होतं, मी जेव्हा तो पाहिलं तेव्हा डोळे भरून आलं की एक प्रत्येक बापाला एक काळजा धडकी भरवणारा तो व्हिडिओ होता. त्याला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे, नाहीतर डायरेक्ट त्याला पब्लिकच्या हवाली केलं पाहिजे. कारण ह्या ज्या काही घटना घडतायत ना मित्रांनो, आज आपली पत्नी असेल, मुलगी असेल, आई असेल किंवा बहीण असेल, आपल्याला बाहेर त्यांना पाठवण्याच्या अगोदर 1000 वेळा विचार करावा लागतोय. कारण हे असे कृत्य करणारे असे हैवान आज ह्या जगात आहेत. कुठेतरी ह्यांना असं ठेचून काढलं पाहिजे. पुन्हा अशा अवलादी जन्माला येणार नाही. एक काहीतरी मी मागेल ती केरळमधील का कुठेतरी तो व्हिडिओ बघितला होता. त्या डॉक्टरवरती बलात्कार झालता. त्यावेळेला पोलिसांनी सेम डे मध्ये का सेकंड डे मध्ये म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्याचा एन्काउंटर केला त्या आरोपीचा. मग आपल्या महाराष्ट्रात असं होऊ शकत नाही का? असा लॉ नाही का काही?
का इथून पुढे असा काही लॉ निघू शकत नाही का? मग नाही निघणार तर मग आपल्या आया बहिणींनी काय करायचं? कधीपर्यंत त्यांनी असं जीव मुठीत धरून त्यांनी चालायचं फिरायचं? त्यांचे काही स्वप्न, त्यांच्या आकांक्षा, त्यांच्या काही इच्छा त्यांनी दाबायच्या अशा हैवानामुळं? अखेर कधीपर्यंत चालणार आहे हे? आज त्या आईचे जर चेहरा जर बघितला तर डोळ्यात पाणी येतंय. आज काय हाल असतील त्या आईबापांचे? काय गुन्हा होता नेमका त्या आईबापांचा, ज्या त्यांच्या लेकराला ह्या हैवानाने असं हे केलं? खरोखर मित्रांनो, मला एवढं म्हणजे बोलावं वाटतंय, पण काही बंधनात मी आहे त्याच्यामुळे मी बोलू शकत नाहीये. पण सरकार मायबापाला हात जोडून विनंती आहे, ह्या ह्या नीच नराधमाला, ह्या हैवानाला वेळीच ठेचून काढा, नाहीतर जनतेच्या तरी हवाली करा. आणि सगळ्यात पहिली विनंती आहे माझी, याला एकतर पोलीस डिपार्टमेंटने आपले महाराष्ट्रात राज्याचे असे म्हणजे एवढे सुपर्ब काम करणारे असे जाबाज असे आपले महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी आहेत, एकतर ह्यांनी एन्काउंटर केला पाहिजे, किंवा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दोन्ही डेप्युटी सीएम असतील आपले, त्यांनी त्याला फाशीची शिक्षा त्या येत्या 8 दिवसातच त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मला शब्द माझे अडखळत आहे, मला काय बोलावं काय करावं मला सुचत नाहीये. कारण मी जेव्हापासून तो व्हिडिओ बनवला ना मित्रांनो, मला बेचैनी झालेली, खरोखर मनाला काळजाला एक एक पूर्णपणे हादरून गेलोय मी तो व्हिडिओ बघून. कारण ज्या वेळेला ते बाळाचं प्रेत घेऊन आले घरामध्ये, त्यावेळेला जो हंबरडा जो फोडलाय त्याच्या आईने, एक बाप हे दुःख समजू शकतो मित्रांनो. सर्व मिळून आपण मेणबत्त्या जाळायच्या बंद करा. एक वज्रमूठ बनून अशा पीडित कुटुंबाच्या पाठीमागे आपण उभे राहा. आज जर ह्या नीच नराधमाला, ह्या हैवानाला जर फाशीची शिक्षा जर झाली किंवा ह्याचा एन्काउंटर जर झाला, तर येणाऱ्या 10 पिढ्या ह्यांच्या विचार करतील, हे कृत्य तर करायचंय मग आपण काय करावं, आणि करायला जावं तर हे असं होतंय. त्याच्यामुळे 10 वेळा हे हैवान विचार करतील, एवढीच विनंती आहे. आणि अल्लाह ईश्वर चरणी प्रार्थना करतो, यज्ञा बाळा तुला तुझी माफी मागतो आम्ही सर्वजण, की आम्ही वेळेवर तुला न्याय देऊ शकलेलो नाही. आम्ही सगळे असमर्थ आहोत, पण हे महाराष्ट्र राज्याचं आपलं जे सरकार आहे हे नक्कीच तुला न्याय देईल. आणि हीच मागणी ह्या न्यायदेवताकडे करतोय. धन्यवाद. तुला जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.